नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 ते 30 एप्रिल यामधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अशोक कुमार लाहिरी। एप्रिल 2026 मध्ये अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अशोक कुमार लाहिरी यांनी सुमन बेरी यांची जागा घेतली आहे। अशोक कुमार लाहिरी हे पश्चिम बंगालचे भाजप आमदार असून ते एक प्रख्यात अर्थतज्ञ आहेत। त्यांनी भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून 15व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून काम केलेले आहे। केंद्र सरकारने एप्रिल 2026च्या अखेरीस नीती आयोगाची पुनर्रचना करताना ही नियुक्ती केलेली आहे। नीती आयोगाचे अध्यक्षपद हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असते। सरकारने राजीव गौबा, के.व्ही. राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि एम. श्रीनिवास यांच्यासह 5 नवीन पूर्णवेळ सदस्यांची घोषणा केलेली आहे। तर बघा, अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष कोण असणार आहेत? अशोक कुमार लाहिरी आणि पूर्णवेळ सदस्य कोण असणार आहेत? बघा, राजीव गौबा, के.व्ही. राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि एम. श्रीनिवास। तर अशी पुनर्रचना करण्यात आलेली आहे नीती आयोगाची। नेक्स्ट आहे, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती लिसा गिल। न्यायमूर्ती लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत। आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या इतिहासात म्हणजेच या सर्वोच्च पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। 2019 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती। तर या कालावधीमध्ये पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? तर न्यायमूर्ती लिसा गिल। एप्रिल 2026 मध्ये त्यांनी विजयवाडा येथे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। त्यांच्या नियुक्तीपूर्वी त्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय येथे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या। सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली होती आणि केंद्रीय कायदा मंत्रालयाने या नियुक्तीची अधिसूचना जारी केली। तर बघा, 2019 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्य विभाजन झालेले आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? तर लिसा गिल। न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या सेवानिवृत्तीनंतर 25 एप्रिल 2026 पासून त्यांची नियुक्ती प्रभावी झाली आहे। त्या यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या आणि नंतर त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, जनरल उपेंद्र द्विवेदी यांना कोणत्या देशाच्या लष्करी महाविद्यालयाने इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका। भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अमेरिकेतील US आर्मी वॉर कॉलेज कॉर्लिसल बॅरेक्स पेनिसिल्व्हेनिया यांच्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। हा सन्मान मिळवणारे जनरल उपेंद्र द्विवेदी हे तिसरे भारतीय लष्कर प्रमुख ठरलेले असून यापूर्वी जनरल V.K. सिंग आणि जनरल विक्रम सिंग यांना हा सन्मान मिळाला होता। हा सन्मान 24 एप्रिल 2026 रोजी प्रदान करण्यात आलेला आहे। जनरल उपेंद्र द्विवेदी हे US आर्मी वॉर कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत। हा सन्मान भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व मजबूत होत असलेल्या संरक्षण संबंधांचे प्रतीक मानला जातो। नेक्स्ट आहे, भारतातील पहिल्या 3 संघीय फुटबॉल ओमेगा बॉलची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT मद्रास। IIT मद्रास यांनी 17 एप्रिल 2026 रोजी ओमेगा बॉल नावाचा अभिनव फुटबॉल प्रकार भारतात सुरू केला आहे। ओमेगा बॉल हा पारंपरिक फुटबॉलचा 3 संघीय प्रकार असून देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच क्रीडा प्रकार आहे। या खेळामध्ये वर्तुळाकार मैदानावर 3 गोल पोस्ट असतात आणि 3 संघ एकाच वेळी खेळतात। प्रत्येक संघ स्वतःचा एक गोल सांभाळत असताना उर्वरित 2 गोलांवर एकाच वेळी आक्रमण करतो, त्यामुळे खेळ अधिक वेगवान आणि रोमांचक बनतो। सामन्याचा कालावधी प्रत्येकी 13 मिनिटांच्या 3 सत्रांमध्ये विभागलेला असतो। या उपक्रमामुळे क्रीडा क्षेत्रात नवनिर्मितीला चालना मिळत असून IIT मद्रासच्या नवप्रगतीशील दृष्टिकोनाचे दर्शन घडते। नेक्स्ट आहे, जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा साठवण केंद्र कोणत्या देशाने बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिनलंड। फिनलंडने जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा साठवण केंद्र उभारले आहे। या केंद्राचे नाव ओनकालो रिपॉझिटरी आहे।
हे केंद्र ओलिकलू ओटो बेट येथे फिनलंडच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. हा प्रकल्प जमिनीखाली सुमारे 400 ते 450 मीटर खोलीवर सुमारे 1.9 अब्ज वर्ष जुन्या स्थिर खडकांमध्ये बांधण्यात आला आहे. या केंद्राचा उद्देश अत्यंत किरणोत्सर्गी वापरलेले अणुइंधन हजारो वर्षांपासून ते सुमारे 10 लाख वर्षांपर्यंत सुरक्षितपणे साठवणे हा आहे. येथे बहुअडथळा पद्धती वापरली जाते, ज्यामध्ये अणुकचरा तांब्याच्या कॅनिस्टरमध्ये बंद करून बेंटोनाइट चिकणमातीने वेढून खडकात पुरवला जातो. नेक्स्ट आहे AFC चॅम्पियन्स लीग एलिट 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल अहली सौदी. अल अहली सौदी FC संघाने AFC चॅम्पियन्स लीग एलिट 2025-26 चे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात अल अहली संघाने जपानच्या माचेदा रेल्वे संघाचा पराभव केला आहे. हा सामना 25 एप्रिल 2026 रोजी किंग अब्दुल्ला स्पोर्ट्स सिटी येथे पार पडला. अल अहली संघाने अतिरिक्त वेळेत 1-0 अशा फरकाने विजय मिळवला आहे. या सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल फिरस अल बुराईकन यांनी अतिरिक्त वेळेत केलेला आहे. या विजयामुळे अल अहली संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. नेक्स्ट आहे भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी 2027च्या जनगणनेसाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1855. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालय यांनी जनगणना 2027 साठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1855 सुरू केला आहे. ही हेल्पलाईन देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे घरांची यादी आणि गृहगणना या संदर्भात माहिती व मार्गदर्शन दिले जाते. नागरिकांना प्रादेशिक भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्ये सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सेवेचा मुख्य उद्देश जनगणनेत नागरिकांचा सहभाग सुलभ करणे आणि प्रक्रियेबाबत स्पष्टता निर्माण करणे हा आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना जनगणना 2027 या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी मदत होणार आहे. नेक्स्ट आहे युनेस्कोने कोणत्या शहराला 2026 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रबात. युनेस्कोने 2026 या वर्षासाठी रबात या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले आहे. ही घोषणा युनेस्कोच्या महासंचालक ऑन्ड्रे अझुले यांनी केली आहे. हा सन्मान 23 एप्रिल 2026 रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनापासून सुरू होऊन 1 वर्षासाठी लागू राहील. रबात शहर सुमारे 54 प्रकाशन संस्था रबात शहरामध्ये सुमारे 54 प्रकाशन संस्था आहेत. आफ्रिकेतील तिसरा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुस्तक व प्रकाशन मेळा आयोजित केला जातो या ठिकाणी. या निवडीचा मुख्य उद्देश वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, स्थानिक प्रकाशन उद्योगाला बळकटी देणे आणि साक्षरताचा प्रसार करणे हा आहे. यादी 2025 साठी रिओ दी जानेरो या शहराची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड करण्यात आली होती. नेक्स्ट आहे 87वे आंतरराज्यीय ज्युनियर आणि युवा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये 17 वर्षांखालील मुलांचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋत्विक गुप्ता. 87वे आंतरराज्यीय ज्युनियर आणि युवा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये 17 वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद ऋत्विक गुप्ता यांनी पटकावले आहे. देहरादून येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात ऋत्विक गुप्ताने ओडिसाच्या सार्थक आर्या याचा 4-3 ने पराभव केला आहे. ही स्पर्धा भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अंतर्गत पार पडली. या विजयामुळे ऋत्विक गुप्ता हा जम्मू आणि काश्मीरमधील 17 वर्षांखालील गटात राष्ट्रीय विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नेक्स्ट आहे जागतिक आरोग्य संघटनेने नवजात बालकांसाठी मान्यता दिलेल्या पहिल्या मलेरियाच्या औषधाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोआर्टेम बेबी. एप्रिल 2026 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने नवजात बालके आणि लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या मलेरिया औषधाला पूर्व पात्रता मंजुरी दिलेली आहे. या औषधाचे नाव आहे कोआर्टेम बेबी असे असून ते विशेषतः अतिशय लहान बालकांसाठी विकसित करण्यात आलेले आहे. हे औषध आर्टेमेटर आणि लुमेफेट्रिन या 2 औषधांच्या संयोजनापासून तयार केलेले आहे. याला आर्टेमेटर लुमेफेट्रिन असेही नाव देण्यात आलेले आहे बघा, असे म्हटले जाते आणि कोआर्टेम बेबी असे म्हटले जाते. हे औषध विशेषतः 2 ते 5 किलोग्रॅम वजन असलेल्या नवजात बालके आणि लहान मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी मानले जाते. या औषधाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाण्यात किंवा आईच्या दुधात सहज विरघळते, ज्यामुळे लहान बालकांना देणे सोपे होते. मलेरिया हा एक जीवघेणा परजीवी संसर्गजन्य रोग आहे जो मानवासाठी गंभीर आरोग्याचा धोका निर्माण करतो. हा रोग संक्रमित मादी एनोफिलीस डासाच्या चाव्याद्वारे पसरतो.
नेक्स्ट आहे अधिकृत शर्यतीत 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणारा जगातील पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेबेस्टियन सॉवे. लंडन मॅरेथॉन 2026 मध्ये सेबेस्टियन सॉवे यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. सेबेस्टियन सॉवे हा केनियाचा खेळाडू आहे. 26 एप्रिल 2026 रोजी त्यांनी मॅरेथॉन 1 तास 59 मिनिटे 30 सेकंद या वेळेत पूर्ण केलेली आहे. या कामगिरीमुळे ते अधिकृत शर्यतीत 2 तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारे जगातील पहिले पुरुष खेळाडू ठरले आहेत. यापूर्वी केल्विन किप्टम यांच्या नावावर 2 तास 35 सेकंद हा विक्रम होता, जो सॉवे यांनी मोडलेला आहे. त्याच शर्यतीत योमिफ केजेलचा यांनी 1 तास 59 मिनिटे 41 सेकंद अशी वेळ नोंदवलेली आहे. हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड क्लायमेट लीडर्स समिटमध्ये ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोगिनपल्ली संतोष कुमार. माजी राज्यसभा खासदार जोगिनपल्ली संतोष कुमार यांना युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आयोजित वर्ल्ड क्लायमेट लीडर्स समिटमध्ये प्रतिष्ठेच्या ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी सुरू केलेल्या ग्रीन इंडिया चॅलेंजसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. जोगिनपल्ली संतोष कुमार हे ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक आहेत. ग्रीन इंडिया चॅलेंज ही एक वृक्षारोपण चळवळ आहे. नेक्स्ट आहे नशामुक्त भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांनी अंमली पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नशामुक्त भारत अभियान ॲप 2.0 सुरू केले आहे. हे ॲप अंमली पदार्थांच्या गैरवापरासाठीच्या राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत देखरेख अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियान ही मोहीम 2020 मध्ये सुरू करण्यात आली असून 2023 पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिचा विस्तार करण्यात आलेला आहे. या ॲपद्वारे राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील घडामोडींचा रिअल टाइम अहवाल मिळतो आणि त्यावर प्रभावीपणे देखरेख ठेवता येते. या मोहिमेचा मुख्य उद्देश शिक्षण, सामुदायिक सहभाग आणि पुनर्वसन सहाय्याच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या गैरवापराविषयी जागरूकता वाढवणे हा आहे. हा कार्यक्रम शाळा, विद्यापीठे आणि स्थानिक समुदायांवर लक्ष केंद्रित करून बाधित व्यक्तींना ओळखणे आणि त्यांना मदत पुरवणे यासाठी कार्य करतो. तसेच या उपक्रमाद्वारे समुपदेशन, उपचार सुविधा आणि सेवा पुरवणाऱ्यांसाठी क्षमता बांधणे यांना प्रोत्साहन दिले जाते. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत जे भारत दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲनालेना बेअरबॉक. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या अधिवेशनाच्या अध्यक्षा म्हणून ॲनालेना बेअरबॉक कार्यरत आहेत. ॲनालेना बेअरबॉक या सप्टेंबर 2025 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत अध्यक्षपद भूषवत आहेत. त्या 28 एप्रिल 2026 रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली, ज्यामध्ये बहुपक्षीय मुद्दे, जागतिक आव्हाने आणि संयुक्त राष्ट्र सुधारणा यावर भर देण्यात आला. त्यांनी राजघाट येथे भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रतिनिधींशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नियमन आणि गव्हर्नन्स विषयी चर्चा केली. संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिला भारत दौरा होता. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद औद्योगिक क्षेत्रात पहिली लिथियम आयन बॅटरी रिअर आणि अर्थ मॅग्नेट पुनर्वापर सुविधा सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॉकलिंक इंडिया. रॉकलिंक इंडिया यांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद औद्योगिक क्षेत्रात एक नवीन एकात्मिक लिथियम आयन बॅटरी आणि रिअर अर्थ मॅग्नेट पुनर्वापर सुविधा सुरू केली आहे. या संयंत्राची वार्षिक 10,000 टन बॅटरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. ही सुविधा वापरलेल्या बॅटरींमधून कोबाल्ट, निकेल, लिथियम आणि मॅग्नीज यासारखी महत्त्वपूर्ण खनिजे पुनर्प्राप्त करता येतील. नेक्स्ट आहे IPLच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब किंग्स. IPL 2026 मध्ये पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 18.5 षटकात 4 गडी गमावून 265 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आहे. IPLच्या इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये पंजाब किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 262 धावांचा यशस्वी पाठलाग करून जुना विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या KL राहुलने 152 धावा केल्या, जे IPL मधील कोणत्याही भारतीयाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
नेक्स्ट आहे लडाखचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी किती नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठीच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. लडाखचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी लडाख येथे 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठीच्या अधिसूचनेला मंजुरी दिलेली आहे. आणि आता बघा हे नव्याने निर्माण करण्यात आलेले 5 जिल्हे कोणते आहेत? नुब्रा, शाम, चांगथांग, झांस्कर आणि द्रास हे 5 नवीन जिल्हे आहेत. या निर्णयामुळे लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या 2 वरून 7 झालेली आहे. पहिले 2 जिल्हे कोणते आहेत? लेह आणि कारगिल. आणि आता नवीन 5 जिल्हे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 7 जिल्हे होणार आहेत. हा निर्णय लडाखमधील प्रशासकीय विकेंद्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण असून स्थानिक लोकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करणारा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. या 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीस गृह मंत्रालयाने ऑगस्ट 2024 मध्येच मंजुरी दिलेली होती. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ कोणत्या संघटनेत सामील झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय जागतिक क्रीडा महासंघ. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ या संस्थेला आंतरराष्ट्रीय जागतिक खेळ संघटनेमध्ये अधिकृतपणे सदस्यत्व देण्यात आलेले आहे. हे सदस्यत्व 25 एप्रिल 2026 रोजी लॉसने येथील ऑलिम्पिक संग्रहालय येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बुद्धिबळाला जागतिक स्तरावर माइंड स्पोर्ट म्हणून अधिकृत मान्यता मिळण्यास मदत होणार आहे. या समावेशामुळे बुद्धिबळाचा पारंपरिक क्रीडा प्रकारांशी समन्वय वाढवून त्याची जागतिक लोकप्रियता वाढवण्याचा उद्देश आहे. या निर्णयानंतर IWGA याच्या सदस्य संघटनेची एकूण संख्या 40 एवढी झालेली आहे. यापूर्वीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि फिडेला मान्यता दिली असून आता IWGA यातील सदस्यत्वामुळे त्याची क्रीडा क्षेत्रातील उपस्थिती अधिक मजबूत झालेली आहे. नेक्स्ट आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने कोणार्क सूर्य मंदिराच्या कोणत्या भागातून वाळू काढण्याचा प्रकल्प सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगमोहन सभामंडप आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने कोणार्क सूर्य मंदिर येथील जगमोहन सभामंडपातून वाळू काढण्याचा ऐतिहासिक संवर्धन प्रकल्प सुरू केला आहे. हे मंदिर 13व्या शतकातील असून युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. 1901 ते 1903 दरम्यान ब्रिटिश अभियंत्यांनी जगमोहन कोसळू नये म्हणून त्यामध्ये वाळू भरलेली होती. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मंदिराची रचना अधिक मजबूत करणे आणि अंतर्गत भागाचे दीर्घकालीन संरक्षण करणे हा आहे. वाळू काढण्यासाठी आधुनिक डायमंड ड्रिलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे प्राचीन संरचनेला कोणतीही हानी होणार नाही. हा प्रकल्प IIT मद्रास यांच्या अहवालानंतर आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आला आहे. कोणार्क सूर्य मंदिराची निर्मिती नरसिंहदेव प्रथम यांनी केली असून मंदिराची रचना सूर्यदेवाच्या विशाल रथासारखी करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तर या संस्थेची स्थापना झालेली आहे 1861 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. संस्थापक आहेत अलेक्झांडर कॅनिंगहॅम. भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक म्हटले जाते त्यांना. सध्याचे महासंचालक आहेत यदुबीर सिंग रावत. नेक्स्ट आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिश्केक किर्गिस्तान. शांघाय सहकार्य संघटनेची संरक्षण मंत्र्यांची बैठक 27 आणि 28 एप्रिल रोजी बिश्केक किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. या बैठकीत संरक्षण सहकार्य, दहशतवाद विरोधी धोरणे, सामायिक सुरक्षा आव्हाने आणि प्रदेशातील भूराजकीय बदलांवर चर्चा करण्यात आली. शांघाय सहकार्य संघटनेबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. स्थापना झालेली आहे 2001 मध्ये. मुख्यालय आहे बीजिंग चीन या ठिकाणी. याचे उद्दिष्ट आहे प्रादेशिक स्थिरता, दहशतवाद, कट्टरतावाद आणि अतिरेकीपणाचा सामना करणे. 10 सदस्य देश आहेत चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान, इराण आणि बेलारूस. ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे. नेक्स्ट आहे ISSF ज्युनियर विश्वचषक 2026च्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 मध्ये भारत पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर राहिला आहे. ही स्पर्धा काहिरा येथे आयोजित करण्यात आली होती. भारताने या स्पर्धेत एकूण 16 पदके जिंकली असून त्यामध्ये 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. सुवर्ण पदके कोणी पटकावलेले आहेत बघा. दिव्यांश दिवागन आणि शांभवी क्षीरसागर 10 मीटर एअर रायफल मिश्र संघामध्ये, वंशिका चौधरी आणि चिराग शर्मा 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिकमध्ये, प्राची गायकवाड महिला 50 मीटर रायफल, शिवा नरवाल पुरुष 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये,
अरिबा खान, रैझा धिल्लन आणि गनेमत शेखवान महिला स्केट संघामध्ये मिळालेले आहे. नेक्स्ट आहे नौकाविहारावरील तात्पुरती बंदी उठवण्यास नकार दिल्यामुळे अलीकडे चर्चेत असलेले पायकारा सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तमिळनाडू. पायकारा सरोवर हे अलीकडेच पर्यावरणीय कारणांमुळे चर्चेत आलेले एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. हे सरोवर तमिळनाडू राज्यातील नीलगिरी जिल्हा येथे उटीजवळ स्थित आहे. पायकारा नदीवर धरण बांधून हे कृत्रिम सरोवर तयार करण्यात आलेले आहे. पायकारा सरोवर हे पर्यटकांसाठी लोकप्रिय बोट हाऊस आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यावरणीय चिंतेमुळे मद्रास उच्च न्यायालय यांनी या सरोवरातील नौकाविहारातील तात्पुरती बंदी उठवण्यास नकार दिला आहे. पायकारा नदीचा उगम मुकोर्ती शिखर येथून होतो आणि ती नीलगिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नदीला स्थानिक टोळा जमात समुदायाकडून पवित्र मानले जाते. पायकारा धरण परिसरात दक्षिण भारतातील एक जुना जलविद्युत प्रकल्प असून तो अंदाजे 60 मेगावॅट वीज निर्मिती करतो. नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या इच्छुकांना सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री इन्स्पायर योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेघालय. मेघालय सरकारने UPSC परीक्षेच्या इच्छुकांसाठी मुख्यमंत्री इन्स्पायर योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरी सेवांमध्ये स्थानिक तरुणांचे प्रतिनिधित्व वाढवणे आणि आर्थिक अडथळे कमी करणे हा आहे. या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत कोचिंग, अभ्यास साहित्य, निवास आणि प्रवास खर्च भागवण्यासाठी उपयोगी ठरते. पात्र उमेदवार मेघालय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. या उपक्रमामुळे सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत टॅक्सी ॲपचा शुभारंभ महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रातील मुंबई येथे भारत टॅक्सी ॲपचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे 23 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. या ॲपचा मुख्य उद्देश ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ओला आणि उबेर सारख्या प्लॅटफॉर्मच्या उच्च कमिशनमधून मुक्त करणे हा आहे. हे ॲप 0 कमिशन मॉडेलवर कार्य करणार असून चालकांना त्यांच्या कमाईचा पूर्ण लाभ मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सहकारातून समृद्धी या संकल्पनेनुसार चालकांना मालक बनवणे हा आहे. या ॲपशी जोडलेल्या चालकांना सुमारे 5 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम भारतातील पहिले सहकार्य आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म म्हणून महत्त्वाचा मानला जात आहे. नेक्स्ट आहे भारताने सार्क चलन अदलाबदल आराखड्याअंतर्गत पहिला हप्ता म्हणून कोणत्या देशाला 30 अब्ज रुपये मंजूर केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालदीव. भारताने सार्क चलन अदलाबदल आराखड्याअंतर्गत मालदीव या देशाला पहिला हप्ता म्हणून 30 अब्ज रुपये म्हणजेच 30 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही मदत सार्क देशांसाठी चलन स्वॅप व्यवस्था 2024 ते 2027 या आराखड्याअंतर्गत प्रदान करण्यात आली आहे. या आर्थिक सहाय्याचा मुख्य उद्देश मालदीवच्या परकीय चलन साठ्याला बळकटी देणे आणि देशाची आर्थिक स्थिरता राखणे हा आहे. हा निर्णय नेबरहूड फर्स्ट धोरण आणि विजन महासागर या उपक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. ही रक्कम भारतीय रिझर्व्ह बँक आणि मालदीव नाणे प्राधिकरण यांच्यातील द्विपक्षीय कराराचा भाग आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मोहम्मद मुइझ्झू यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे. सार्क चलन अदलाबदल व्यवस्था ही सदस्य देशांसाठी एक प्रकारची आपत्कालीन आर्थिक सहाय्य प्रणाली असून त्याद्वारे अल्पकालीन वित्तीय गरजा पूर्ण करण्यात मदत होते. सार्क बद्दल थोडक्यात माहिती बघा. पूर्ण नाव आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. स्थापना झालेली आहे 1985 मध्ये ढाका या ठिकाणी. मुख्यालय आहे काठमांडू. सार्क देशामध्ये भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. उद्दिष्ट आहे दक्षिण आशियामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे इन एसएलियन डिवेक्स 2026 हा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका. आयन एसएलियन डिवेक्स 2026 हा सराव भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. हा सराव 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान श्रीलंका येथे आयोजित करण्यात आला होता. या सरावाची 4थी आवृत्ती असून तांत्रिक कौशल्य आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यावर भर दिला जात आहे. INS निरीक्षक हे जहाज कोलंबो येथे या सरावामध्ये सहभागी झाले. INS निरीक्षक हे भारतीय नौदलाचे डायव्हिंग सपोर्ट आणि पाणबुडी बचाव कार्यासाठी विशेष जहाज आहे. हा सराव डायव्हिंग ऑपरेशन्स, प्रशिक्षण आणि दोन्ही नौदलांमधील आंतरकार्यक्षमता वाढवण्यावर केंद्रित आहे.
या उपक्रमामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्य अधिक मजबूत होत आहे. हा सराव हिंद महासागर क्षेत्रातील महासागर या धोरणानुसार आयोजित करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे BRO द्वारे राबवण्यात येणारा प्रोजेक्ट दंतक कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूतान. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन द्वारे राबवण्यात येणारा प्रोजेक्ट दंतक हा भूतान देशातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भूतानमध्ये रस्ते बांधकाम करणे, दळणवळण सुधारणा करणे आणि देशातील कनेक्टिव्हिटी वाढवणे हा आहे. प्रोजेक्ट दंतकची सुरुवात 24 एप्रिल 1961 रोजी करण्यात आली होती. हा प्रकल्प भूतानचे तिसरे राजे जिग्मे दोर्जी वांगचुक आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत भूतानमध्ये 1500 किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि यंगफुला विमानतळ यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रोजेक्ट दंतक हा भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीचे एक मजबूत प्रतीक मानला जातो. 24 एप्रिल 2026 रोजी प्रोजेक्ट दंतकने भूतानची राजधानी थिम्पू येथे आपला 66वा स्थापना दिवस साजरा केला आहे. नेक्स्ट आहे डिस्कोडोरिड सेबुएन्सिस या दुर्मिळ सागरी गोगलगाईची भारतातील कोणत्या ठिकाणी प्रथम नोंद झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. 21 एप्रिल 2026 रोजी डिस्कोडोरिड सेबुएन्सिस या दुर्मिळ सागरी गोगलगाईची भारतात प्रथमच मुंबईतील हाजी अली परिसरात नोंद झाली आहे. सागरी गोगलगाई ज्यांना न्यूडीब्रँक्स असेही म्हणतात, हे उथळ पाण्यापासून ते खोल समुद्रापर्यंत आढळणारे मऊ शरीराचे सागरी गॅस्ट्रोपॉड आहेत. त्यांना कवच नसते आणि ते नग्न गोगलगाईंसारखे दिसतात, ज्यामुळे ते मोलस्कमध्ये अद्वितीय ठरतात. ते सामान्यतः प्रवाळ बेटांवर आढळतात आणि निरोगी सागरी परिसंस्थेचे सूचक म्हणून काम करतात. नेक्स्ट आहे 2026च्या SAFF महिला चॅम्पियनशिपमधून कोणत्या देशाने अधिकृतपणे माघार घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. पाकिस्तानने 2026च्या SAFF महिला चॅम्पियनशिपमधून अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खालावलेले राजकीय संबंध आणि वाढलेला तणाव हे पाकिस्तानच्या माघारीचे मुख्य कारण आहे. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने या पार्श्वभूमीवर स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2026ची SAFF महिला चॅम्पियनशिप ही 25 मे ते 6 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतातील गोवा राज्यात मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या माघारीनंतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या 7 वरून 6 वर आली आहे. आता या स्पर्धेत भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि मालदीव हे 6 संघ सहभागी होणार आहेत. ही SAFF ही महिला चॅम्पियनशिप भारतामध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात येत आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच होलोसीन काळातील महत्त्वाचे जीवाश्म साठे कोणत्या राज्यात सापडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तमिळनाडू. होलोसीन युग काळातील अत्यंत महत्त्वाचे जीवाश्म साठे तमिळनाडू राज्यात आढळले आहेत. हे जीवाश्म थुथुकुडी जिल्ह्यातील पनायूर भागात सापडले आहेत. या जीवाश्मांचा कालावधी सुमारे 8000 ते 12000 वर्षांपूर्वीचा असून ते मध्य ते उत्तर होलोसीन काळातील असल्याचे मानले जाते. 2023 मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर जमिनीच्या धुपेमुळे हे जीवाश्म उघडकीस आले आहेत. या ठिकाणाचे सर्वेक्षण भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण यांच्या वैज्ञानिकांनी केलेले आहे. येथे मुख्यत्वे द्विकपटी आणि गॅस्ट्रोपॉड्स यासारख्या सागरी जीवांशी संबंधित जीवाश्म सापडलेले आहेत. होलोसीन युग हा सध्याचा भूवैज्ञानिक कालखंड असून तो सुमारे 11700 वर्षांपूर्वी शेवटच्या हिमयुगानंतर सुरू झाला आहे. या कालखंडात हवामान तुलनेने स्थिर आणि उबदार राहिले असून समुद्र पातळीत वाढ व मानवी संस्कृतीचा विकास झालेला आहे. त्यामुळे होलोसीन युगाला मानव युग असेही संबोधले जाते, कारण या काळात मानवी क्रियाकलापांचा पर्यावरणावर मोठा प्रभाव पडलेला आहे. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण स्थापना 1 जुलै 1916. मुख्यालय आहे कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी. उद्दिष्ट आहे प्राणीशास्त्रीय वर्गाचे अन्वेषण करणे आणि त्यांची शास्त्रीय पद्धतीने नोंद करणे. नेक्स्ट आहे शहरी AI प्रणालींमध्ये बांधकाम डेटा समाविष्ट करून स्मार्ट सिटी विकासाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान. भारताने शहरी AI प्रणालींमध्ये बांधकाम डेटा समाविष्ट करून स्मार्ट सिटी विकासाला गती देण्यासाठी जपान देशासोबत करार केला आहे. हा करार एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पहिल्या जपान इंडिया AI स्ट्रॅटेजिक डायलॉग दरम्यान करण्यात आला. या करारामध्ये भारतातील डेटा कावेरी सिस्टीम्स IISc बेंगळुरू समर्पित आणि जपानमधील वनस्ट्रक्शन इंक या संस्थांचा सहभाग आहे. या सहकाराचा मुख्य उद्देश ओपन BIM मानकांवर आधारित बांधकाम डेटाचा वापर करून AI आधारित स्मार्ट सिटी नियोजन उपाय विकसित करणे हा आहे.
या करारानुसार बांधकाम डेटा भारतातील 55 स्मार्ट शहरांमध्ये आधीपासूनच कार्यरत असलेल्या IUDX प्लॅटफॉर्मशी एकत्रित केला जाणार आहे. IUDX म्हणजे काय? इंटेलिजंट युनिव्हर्सल डेटा एक्सचेंज. तर यामध्ये या 55 स्मार्ट शहरांमध्ये हे 55 स्मार्ट शहरांमध्ये प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये हा बांधकाम डेटा एकत्रित केला जाणार आहे. या सहकार्यामुळे इमारतींचे नकाशे, उपयुक्तता, लेआउट आणि मालमत्ता इतिहास यासारखा डेटा डिजिटल ट्विन्स आणि स्मार्ट सिटी नियोजनासाठी वापरणे सोपे होणार आहे. नेक्स्ट आहे कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ज कमिशनने सुमारे 33,000 भारतीय सैनिकांची नावे कोणत्या स्मारकात डिजिटल स्वरूपात समाविष्ट केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बसरा स्मारक. कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ज कमिशनने पहिल्या महायुद्धातील मेसोपोटेमिया मोहिमेत शहीद झालेल्या सुमारे 33,000 भारतीय सैनिकांची नावे इराकमधील बसरा स्मारक येथे डिजिटल स्वरूपात समाविष्ट केली आहेत. या सैनिकांची नावे पूर्वी भौतिक स्मारकावर कोरलेली नव्हती, परंतु आता ते डिजिटल पॅनल्सद्वारे अधिकृतपणे नोंदवली गेली आहेत. डिजिटल स्मारक उपक्रमांतर्गत इराकमधील परिस्थिती लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सैनिकांची नावे, पदे आणि रेजिमेंटची माहिती सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. इराकमधील बसरा स्मारक हे स्मारक मेसोपोटेमिया मोहिमेत शहीद झालेल्या आणि ज्यांच्या कबरी सापडल्या नाहीत अशा भारतीय सैनिकांच्या बलिदानाची साक्ष देणारे महत्त्वाचे स्मारक आहे. या डिजिटल उपक्रमामुळे दशकांदशके दुर्लक्षित राहिलेल्या भारतीय सैनिकांची नावे आता सन्मानपूर्वक अधिकृत नोंदणीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नेक्स्ट आहे 2026 मध्ये अण्वस्त्र प्रसारबंदी कराराची 11वी आढावा परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क. अण्वस्त्र प्रसारबंदी कराराची 11वी आढावा परिषद 2026 मध्ये न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित करण्यात आली. ही परिषद 27 एप्रिल ते 22 मे 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या परिषदेचे अध्यक्ष नियुक्त राजदूत हो हंग वियत आहेत, जे न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमधील व्हिएतनामचे स्थायी प्रतिनिधी आहेत. या परिषदेत अण्वस्त्र निशस्त्रीकरण, अण्वस्त्र प्रसारबंदी आणि अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी करार हा करार 1970 मध्ये अंमलात आला असून अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे, शांततापूर्व अणुतंत्रज्ञानाचा प्रसार आणि निशस्त्रीकरण साध्य करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या करारामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन हे 5 मान्यताप्राप्त अणुशक्ती देश आहेत, जे अण्वस्त्रविरहित देशांसोबत तंत्रज्ञान सहकार्य करतात. या कराराचे एकूण 191 सदस्य देश आहेत. हा करार भेदभावपूर्ण मानला जात असल्याने भारताने त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया यांनीही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. नेक्स्ट आहे जागतिक अन्न संकट अहवाल 2026 नुसार तीव्र उपासमारीचा सामना करणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये प्रथमच कोणत्या देशाचा समावेश झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. एप्रिल 2026 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन यांच्या भागीदारीत जागतिक अन्न संकट अहवाल 2026 प्रकाशित करण्यात आला आहे. हा अहवाल अन्न आणि कृषी संघटना, जागतिक अन्न कार्यक्रम आणि अन्न संकट विरोधी जागतिक नेटवर्क या 3 प्रमुख संस्थांद्वारे संयुक्तपणे तयार केला जातो. 2025 मध्ये तीव्र अन्न असुरक्षितता असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये सुदान, अफगाणिस्तान, नायजेरिया, येमेन, लोकशाही प्रजासत्ताक कांगो, दक्षिण सुदान, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश आणि सिरिया यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर तीव्र भूक सहन करणाऱ्या लोकांपैकी सुमारे 2/3 लोकसंख्या या 10 देशांमध्ये केंद्रित आहे. अहवालानुसार पाकिस्तान पहिल्यांदाच या टॉप 10 यादीत समाविष्ट झाला असून 2025 मध्ये सुमारे 11 दशलक्ष लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत होते. प्रमुख कारणांमध्ये संघर्ष, हवामानातील टोकाचे बदल, आर्थिक संकटे आणि महागाई यांचा समावेश होतो. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 एप्रिल. दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. मलेरिया नियंत्रण आणि त्याचे पूर्ण निर्मूलन करण्यासाठी जनजागृती करणे हा या दिवसाचा महत्त्वाचा हेतू आहे. हा दिवस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा 2008 मध्ये साजरा करण्यात आला. 2026 साठी जागतिक मलेरिया दिनाची थीम आहे मलेरिया संपवण्यासाठी प्रेरित, आता आपण करू शकतो, आता आपण केलीच पाहिजे. नेक्स्ट आहे 26 एप्रिल 2026 रोजी चेर्नोबिल अणु दुर्घटनेचा कितवा स्मृती दिन साजरा करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 40वा. आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मरण दिन दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो, ज्याद्वारे 1986 मधील अणु दुर्घटनेतील पीडितांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि जनजागृती केली जाते. चेर्नोबिल अणु दुर्घटना ही दुर्घटना 26 एप्रिल 1986 रोजी युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प येथे सुरक्षा चाचणी दरम्यान अणुभट्टीचा स्फोट झाल्यामुळे घडली होती.
ही घटना त्या काळातील सोव्हिएत संघ अंतर्गत घडली असून ती जगातील सर्वात भीषण अणुदुर्घटनांपैकी एक मानली जाते. ही दुर्घटना प्रिपियात शहराजवळ घडली होती. 26 एप्रिल 2026 रोजी या दुर्घटनेच्या 40व्या वर्षपूर्तीनिमित्त संयुक्त राष्ट्र यांनी अणुतंत्रज्ञानाचा शांततापूर्ण वापर, कडक सुरक्षा मानके आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर दिला आहे. या स्मरण दिनाचा मुख्य उद्देश अणुसुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जागरूकता वाढवणे हा आहे. नेक्स्ट आहे भारत आफ्रिका फोरम शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद 28 ते 31 मे 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या परिषदेचा लोगो, थीम आणि अधिकृत वेबसाईट परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी 23 एप्रिल 2026 रोजी लॉन्च केली. परिषदेची थीम IA स्पिरिट, नाविन्य, लवचिकता आणि सर्वसमावेशक परिवर्तनासाठी भारत आफ्रिका धोरणात्मक भागीदारी अशी आहे. या परिषदेचे आयोजन भारत आणि आफ्रिकन युनियन आयोग यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. 28 मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आणि 29 मे रोजी भारत आफ्रिका परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर मुख्य शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश भारत आणि आफ्रिकन देशांमधील संबंध अधिक बळकट करणे तसेच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढवणे हा आहे. ही शिखर परिषद जवळपास एका दशकानंतर आयोजित करण्यात येत आहे कारण यापूर्वीची परिषद 2015 मध्ये झालेली होती. भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या आधीच्या आवृत्त्या पुढीलप्रमाणे आहेत बघा. पहिली 2008 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झाली होती. दुसरी 2011 मध्ये अदिस अबाबा इथिओपिया या ठिकाणी. तिसरी 2015 मध्ये नवी दिल्ली भारत या ठिकाणी झालेली होती. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि आफ्रिकन देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सूरज कुमार चंद. SCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026 एप्रिल 2026 मध्ये चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुरुषांचे विजेतेपद सूरज कुमार चंद यांनी जिंकले. अंतिम सामन्यात सूरज कुमार चंद यांनी जेओंग मिन यूर यांचा पराभव केला. 25 वर्षीय सूरज कुमार चंद यांनी संपूर्ण स्पर्धेत एकही गेम न गमावता प्रभावी कामगिरी करत विजेतेपद पटकावले. हा त्यांचा PSA चॅलेंजर सर्किटवरील 4था किताब ठरला आहे. याच स्पर्धेत महिलांचे विजेतेपद रौकाया ओथमान यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 एप्रिल. 28 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी 2003 पासून केलेली आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे? तर कामाच्या ठिकाणी होणारे अपघात, आजार आणि मृत्यू टाळणे तसेच सुरक्षित कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणे. नुकतेच रघु राय यांचे निधन झाले आहे. ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छायाचित्रकार. भारताचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित छायाचित्रकार रघु राय यांचे वयाच्या 83व्या वर्षी 26 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. रघु राय यांचा जन्म 18 डिसेंबर 1942 रोजी झांग म्हणजे जाताच्या पाकिस्तानमध्ये झालेला होता. त्यांना भारतीय छायाचित्र पत्रकारितेचे जनक म्हटले जाते. त्यांनी द स्टेट्समन आणि इंडिया टुडे सोबत काम केलेले आहे. बांगलादेश युद्धादरम्यान केलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना भारत सरकारतर्फे 1972 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारण आणि सामाजिक जीवन कॅमेऱ्यात टिपले आहे, ज्यामध्ये भोपाळ गॅस दुर्घटना आणि इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिचित्रांचा समावेश आहे. 1992 मध्ये रघु यांना अमेरिकेत फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे लिमोनेटेक्स मोतीझील नावाची दात असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात सापडली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. एकात्मिक किनारी आणि सागरी नियोजनासाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिसा. ओडिसा हे एकात्मिक किनारी आणि सागरी नियोजनासाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. MSP हे सागरी आणि किनारी संसाधनांचा शाश्वत वापर व कार्यक्षम व्यवस्थापनासाठीचे एक महत्त्वाचे धोरणात्मक साधन आहे. तर बघा, यापूर्वी ही संकल्पना पुदुचेरी आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्येही राबवली गेली होती. राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही योजना ओडिसाच्या सुमारे 574 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर लागू करण्यात येत आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी कोणत्या राय योजनेला पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 PM गतिशक्ती योजना. PM गतिशक्ती योजनेला सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार शासकीय विभागांमधील समन्वय आणि नाविन्यासाठी दिला जातो. प्रकल्पांमध्ये समन्वय साधणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. ही योजना 13 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू करण्यात आलेली होती.
लातूर पॅटर्नचे जनक माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे 21 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ कार्य केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्री शिवछत्रपती शिक्षण संस्था. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे 21 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. ते माजी राज्यसभा सदस्य होते आणि त्यांनी 1994 ते 2000 या कालावधीत राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. गोपाळराव पाटील हे लातूर पॅटर्नचे जनक म्हणून ओळखले जात होते. ते श्री शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते नामांकित बालरोग तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. चीनच्या तियांगयांग अंतराळ स्थानक मोहिमेसाठी राखीव म्हणून कोणत्या 2 पाकिस्तानी अंतराळवीरांची निवड झाली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मोहम्मद झिशान आणि खुर्रम दाऊद. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.